तर सध्या आपण आलेलो आहे भटुंबरे गावाच्या पुढे आलेलो इथे आपली एलसीन मार्केट नंबर आहे कारण याचं ग्राफिक एक नंबर आहे. घरी गेलो मी जरा 2 तास झोपलो होतो. तर गुड मॉर्निंग भावांनो सगळ्यांना. आज आपला चेस्ट अँड ट्रायसेप डे आहे. आत्ता जिम झाल्यानंतर आपण करकमला जाणार आहे कॉलेजला माझ्या. तर 12वीचं मार्कलिस्ट आणायचं राहिलेलंच आहे. त्यासाठी त्यांचा एक कॉल आला होता मला आणायचं एलसी आणि मार्कलिस्ट आणायची आपल्याला जाऊन. तर आता आपली जिम पण झालेलीच आहे. आता वाजलेत 11:15 वाजलेत. सकाळी 10ला आलतो मी जिमला. घरी जायला आवरायला करायला 12 वाजतात, 12-12:30 वाजतात. तिथनं आपल्याला 1 वाजताय कारण आपला एक मित्र आहे ती गावाकडे गेलेला आहे. आता त्याला यायला पण 1-1.5 तास तर लागणारच आहे. तर बघू ते आलं की जाऊ, नाही तर आपल्या एकटंच जावं लागणार आता मला कॉलेजला. Meanwhile, तर आज आपल्याला जाणंच झालं नाही करकमला कारण जिम वरून यायला 12 वाजले. परिस्थितीनं आवरायला करायला 12:30-1 वाजला. 2 वाजता तर आपलं कॉलेजचं टायमिंग बंद होणार होतं. त्यामुळे म्हणलं मग आता उद्याच्या दिवशीच जाऊ. आता रात्रीचं 8 वाजलेले आहेत आणि घराबाहेर बघू शकते इथे सगळीकडे पाऊस पडायला लागलाय. आता उद्या चिखलात कसं जायचं आता काय कळणं झालं आता. the next day. तर आज आपला डे 2. काल आपल्याला काही जाणंच झालं नाही. आता आपण चाललोय सकाळ सकाळी जिमला. सकाळचे 9:30 वाजलेले. 11:30 पर्यंत आपली जिम होऊन जाते. तिथून पण थोडेफार काय तर घरातले काम आहेत बँकेत ते वगैरे जायचं आहे. आणि मग परत आपल्याला करकमला पण जायचं आहे. गाडीत आधी सगळ्यात आधी आता पेट्रोल टाकतो. पेट्रोल टाकून झाल्यानंतर मग आता आपण जिमला जाऊया. आणि एकच गाडी आहे फक्त इथं बघू शकता तुम्ही. फक्त एकच गाडी आहे ना. आता पेट्रोल पण किती मागलेलं आहे माहितीच आहे तुम्हाला. बघू आता 2 लिटरचं तर पेट्रोल टाकूया आणि जाऊया मग आता जिमला डायरेक्ट. मला वाटलं पेट्रोल 117 असेल म्हणून मी 2 लिटर टाकणार होतो. पण पेट्रोलचा भाव 112 झाल्यानुसार म्हणून मी काय केलं माहिती काय, टाकीच फुल करून घेतली. किती हार्ड असते आपल्याला. आज आपल्या जिम मध्ये बॅक आणि बायसेप. काल आपला झाला चेस्ट ट्रायसेप. परत आपण जाऊया आता डायरेक्टली. घरातले कामं आहेत आपली आधी करून मग परत आपल्याला कॉलेजला जायला लागणार. तर बघू आज झाले तर आज शूट करायचं, नाही तर मग उद्या करायचे. एक तुम्हाला सांगितलेलंच आहे क्लॉथिंग ब्रँड जायचं आहे आणि एक टूर्स अँड टुरिझमचं आहे. ते आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये केलं होतं. आता आपला वर्कआउट पण झालेलाच आहे. आता बरोबर 11:15 वाजले. कालच्या सारखं टाइम झालेला आहे. पण आज आपल्याला 100% काम करायचंच आहे. घरातलं पण काम आहे थोडं. करकमला आपण जाऊन ते एलसीन मार्केट आणायची. A few moments later. तर सध्या आपण आलेलो आहे भटुंबरे गावाच्या पुढे आलेलो आहे. म्हणजे पंढरपुरातनं जाताना एक नदी लागते. त्या नदीचा पूल ओलांडून आपण भटुंबरे गावाच्या पण पुढे आलेलो आहे. आता सध्या मी विठ्ठल कारखाना आहे इथं समोर होऊ शकता. तर ह्या विठ्ठल कारखाना आहे. त्या विठ्ठल कारखान्याच्या पुढे आलेलो आहे. करकम इथून काय तर 24 का 25 किलोमीटर लांब आहे. साधारण आपल्याला जायला अर्धा तास आणि तिकडून माघारी यायला अर्धा तास लागते. तर आत्ता वाजलेले आहेत 1:30 वाजलेला आहे. तर आपल्याला जायला अर्धा तास लागते. 2ला कॉलेज बंद होते. जाऊन आपल्याला लवकर तिथल्या एलसी आणि मार्कलिस्ट घ्यायचे. परत काय नंतर निवांत आले तरी पण चालते. पण कॉलेजचं टायमिंग 2 वाजताच आहे. वातावरण पण आता पावसाचं झालेलं आहे. थोडं ऊन पडते, थोडं पावसाचं वातावरण होते. पण बघू जाताना येताना तर भिजलो तर मग आपला अवघड आहे. कॉलेजकडे आपण पोचलो. हे आहे पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनच्या इकडे साईडलाच आपलं कॉलेज. समोर कॉलेज बघू शकता. या साईडला पोलीस स्टेशन आहे. कॉलेजमध्ये तर इथं कोण दिसेना झाले. पण बघू आता सरांना एका फोन करतो. कॉलेजचं रिनोव्हेशन चालू आहे. बहुतेक आता कॉलेजला कलर वगैरे करायला लागलेत. आतल्या बाजूला बघू आता कोण आहे का नाही. समोरच्या कार्यालयामध्ये आहेत 1-2 म्हणजे जे फाईल वगैरे सांभाळतात ते आहेत तिथं.
तर ते म्हणले आता की सर येणार आहेत म्हणून कोणते, म्हणजे आता मी ज्यांना फोन केला ते सर यायला लागलेत. तर 2 मिनिटाचं काम आहे आपलं, ते घ्यायचं ना आता डायरेक्टली पंढरपूरला जायचं. सर ते म्हणले तुम्ही यायला लागला म्हणून. पाणी संपलं की आपण गाडी काय केलं नाही झालं. आपलं कॉलेजमधलं पण काम झालं, काय आपली एलसीन मार्कलिस्ट वगैरे सगळं घेऊन आलो आपण. आता डायरेक्ट जायचं पंढरपुरात. पंढरपूरला गेल्यावर जरा बघू थोड्या वेळ घरी थांबू. आता एका मित्राचा फोन आला होता. हां, तर विषय असा झाला की माझ्यासोबत मित्र का आले नाही, तर एकट्याच्या आजोबा ॲडमिट आहेत दवाखान्यात, त्यामुळे ते आलं नाही. दुसऱ्याला एक मित्र भेटा येत होतं, त्यामुळे ती पण आलं नाही. त्यामुळे म्हणलं राहू दे आता मीच जाऊन येतो, म्हणून परत पण व्हायचं नव्हतं. ती म्हणत होते उद्या ये करी. सगळं आता टाकतो डिक्कीत निवांत, राहते सेफ. फाईल एक आणायला पाहिजे होती म्हणजे राहिलं असते अजून. असं पण राहतंय काय नाही डिक्कीत एवढं. इथल्या कॉलेजमधल्या शिक्षकांचा स्वभाव एक नंबर आहे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे असं उर्मट बोलणं नाही, काय नाही. आपण जरी बोलायला लागलो तर ते असं म्हणजे बाहेरच्या कॉलेजमध्ये कसं करतात, लक्ष देत नाही, ते बोलत नाहीत नीट, असं काय नाही आहे. इथल्या प्रत्येक शिक्षकांचा स्वभाव चांगलाच आहे. आत्ता जे सर होते ते सरांचा तो स्वभाव आधीपासूनच चांगला होता. म्हणजे फर्स्ट डे मी जेव्हा आलो कॉलेजमध्ये ॲडमिशन करायला, तेव्हा मी त्यांचा पहिल्या दिवशी स्वभाव त्यांचा बघितला होता. एक नंबर स्वभाव आहे सरांचा त्या. आता मग अशी जे तुम्हाला कारखाना सांगितलं होतं जायच्या टायमाला, तर तो कारखाना आता पुढे आहे पंढरपुरातला. म्हणजे काय म्हणतात बाकीच्या गावात जसं कारखाने आहेत तसं या पंढरपुरातला कारखाना आहे. समोर बोलू शकतो इकडे कारखाना आहे. आता इथलं पंढरपूर 10 किलोमीटर आहे फक्त. समोर एक नदी येते, म्हणजे आईला पूल नाव आहे त्या पुलाचं. तर ते ओलांडलं की झालं आपलं पंढरपूर येते. म्हणजे बाकीच्या गावात कसं ऊसाचा कारखाना असते, तसंच ते पंढरपुरातला हे ऊसाचा कारखाना आहे. तर आता आपण आलेलो आहिल्या पुलावरती. तुम्हाला जे बोललो तर नदी ओलांडली की पंढरपूर येते म्हणून, तर हेच ते पूल आहे. साईडला आता अजून एक ब्रिज बनायला लागलाय, या साईडला नदी आहे. आणि 24 तास या पुलावरनं गाड्या येत जात राहतात. कोण स्पीड मध्ये चालवते तर कोण हळू चालवते. पण मोठ्या वाहनाले असते तिथं. 1-2 गाड्या पण असतात मोठ्या, जी तिथं कारखान्याकडे जातात ती. तर मी फेब्रुवारी मध्ये येतो, तेव्हापासून ही जी समोर दिसते ही तेव्हा सुरू होतं. आता मागं पूर्णपणे झालेलंच आहे. अजून एक 5-6 महिन्यात तर ह्या ब्रिज पूर्ण तयार होते. ब्रिज आपण ओलांडलाय. आता आपण आलोय पंढरपूरमध्ये. सरगम चौकामध्ये आपल्याला एक काम आहे, कारण तिथे एक हेल्मेटचं दुकान बनलेलं आहे. आपल्याला एक जाऊन हेल्मेट बघायचं आहे चांगला, ते कम्फर्टेबल असेल आणि स्टायलिश दिसेल. तर बघू आता ते दुकान सुरू आहे का नाही. असलं तर चांगलंच आहे. हेल्मेट फक्त बघायचं आपल्याला, आता घ्यायचं नाही डायरेक्टली. आपल्याला ह्यो हेल्मेट आवडला, ह्यो लाल कलरचा. मागच्या वेळी पण ह्योच बघून गेलो होतो. अजूनपर्यंत आहे ते हेल्मेट. आता त्यांना जाऊन फिक्स प्राइस किती विचारू. व्हाईट कलरचं पण एक चांगलं दिसतंय, परत एक ग्रीन कलरचं चांगलं दिसतंय. पण बघू आता ते आपल्या साईजचं आहे का नाही. हे एवढं काय खास वाटत ना मला. समोर जी पांढरा आहे हे एक आहे, हे एक नंबर आहे, कारण ह्याचं ग्राफिक एक नंबर आहे भारी मागचं. ह्यामधलंच आहे हे पण, मी जे आता घातले ते ह्यामधलं आहे, फक्त त्याचं पॅटर्न तेवढा वेगळा. मला या तिन्ही मधलं हे एक आवडलेलं आहे. हे पूर्ण म्हणजे जे मागाशी तुम्हाला सांगितलेलं, याचं ग्राफिक चांगलं आहे. मागच्या वेळी मी आलतो तेव्हा मला 2000 न बोललो होतं. आता म्हणते त्याची 2300 प्राइस आहे. बघू आता फिक्स रेटने किती देतात, नाही तर मग राहू दे. मग हेल्मेटची प्राइस 2 महिन्याखाली मला 2000ला सांगितले होते, आणि आता म्हणतात की 2300 रुपयाला आहे म्हणून. म्हणले एवढं कसं काय वाढवू शकते, हे करू शकते. ती म्हणले आता 2 महिन्याने तुम्ही आलाय त्यामुळं वाढवू शकते म्हटला. आम्ही म्हणलो ठीक आहे, म्हणलो चालते, कमी करून घ्या म्हणलो, 2000ला द्या. मला म्हटलं नाही, म्हटलं ऑनलाईन चेक करा. ऑनलाईन आता फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर बघितलं तर ते 2000च्या खाली हेल्मेट दाखवावं लागलंय. 1977 रुपयाला हेल्मेट दाखवलाय. त्यांना म्हणलो जर ऑनलाईन जर तेवढी प्राइस असेल तेवढ्या प्राइसने देणार काय म्हणलो त्यांना. मग ते म्हणायला लागले नाही, ते 2 महिन्या आधीचा माल आहे आणि ते सांगायला लागलं.
जाऊ दे म्हणलं आता काय इथं 2300 घालवण्यापेक्षा ऑनलाईन मागवलेलं बरं, ते पण कंपनीचं. वेगळ्या कंपनीवर गेलो मागवलं त्यातनं अजून आपल्याला डिस्काउंट बसते. तेव्हा आपला डिस्काउंट वगैरे काय नाही, 100 रुपये फक्त कमी करून देतो म्हणायला लागला, त्याला घ्यायचं मग. मग त्याला म्हणलं राहू दे म्हणलं, आता परतच्या वेळी आलो तर बघू, नाहीतर मग ऑनलाईनच मागवतो म्हणलं त्याला. हेल्मेट आपलं हे पण चांगलंच आहे, पण आपल्याला स्टायलिश हेल्मेट पाहिजेल आहे. हो आता काय, जर आपल्याकडे असेल तेवढे बजेट तर आपण मागू, नाहीतर मग हाय या हेल्मेट वरच चालवायचं. आता घरी आलेलो आहे, आपले जे डॉक्युमेंट घ्यायचे होते ते घेतले. उन्हानं गरम होऊन कसं झालंय बघा, लॅमिनेशन करावं लागणार. Meanwhile, तर आज संध्याकाळचे वाजलेत 5 आणि घरी गेलो मी जरा 2 तास झोपलो होतो, कारण आपल्याला फुल एनर्जी भेटावं व्हिडिओ करायसाठी म्हणून. आता एका मित्राला घेऊन जायचं आहे, त्याला उचलायचं डायरेक्ट आता खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जायचं आहे. तर आता आपण आलोय मलपे प्राईड पाशी, समोरनं चालत यायला बस. चल, कधी झोपला होता आणि कधी उठला? झोपला कधी होता? ब्लॉग सुरू आहे, आपण ब्लॉगच करतोय. झोपला कधी उठला कधी म्हटलं, म्हणून तुला झोपू दे म्हणतो, म्हणून आलो 2 तास लेट. आपण ती नाही गेला का आता VIP ब्रँडला जायचं आहे, पण ती नाही की मालक नाही की, त्याला गेलो आता फोन करायला लागणार. आपल्या आपण करायचं ते कॅन्सल का? हे लेटर काय पडवणार नाही. पोरं आधीपासून नाही, कोणच नाही, तर सगळे जे ती मुंबई पुण्याला गेले फिरायला. आता सध्या मी VIP ब्रँड स्टोअर मध्ये गेलो तुझ्या कपड्या दुकानात, पण मालक नसल्यामुळं आता उद्या यायला लागणार. नाही तर मला म्हणलाय त्यानं 10 वाजता रात्री ये म्हणून. 10 वाजता आपल्याला होतं नाही, लेट होतं आपल्याला. आता एक 6 वाजता एक आपलं शूट आहे बघा, ते जर कन्फर्म झालं तर त्या शूटला जायचं आपण. आता याला घ्यायचं आहे जाऊन, आता मोबाईलचं कव्हर आयफोनला यायच्या जवळ आपल्या मित्राकडेच जाऊ. रिनोव्हेशन कधी केलं अजून? सोफा बिपा कधी आणला? ते ओळखते की मग काय म्हणले व्हिडिओचे, काय बोलले? काय नाही, व्हिडिओ कॉल केला काय अडचण नाही. बोललो तुला मी नंबर देतो ना. कधी येतो मी? काय कधी येतो मी? मी बोललेलोच येणार त्याला, मी नाही म्हणतो तिला. आम्ही मला परवा फोन आलता सरांचा, व्हिडिओ करायचा आहे, कधी येतो म्हणून. येतो म्हणलं, जरा कोल्हापूरला फिरून येतो, येतो म्हणलं. कोल्हापूरला जायचं आहे, गेलो नाही अजून. आठवडा झालं जाऊ 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 म्हणतोय, पण शूटचं काय संपत नाही. आम्ही गेलो तेव्हा आता कोल्हापूरला म्हणलं की हा, कोल्हापूरवरून पण बसलो डायरेक्ट. काय म्हणते यशा, काय म्हणते? रुमा काय लागा घाण मागितला का क्रोमा रुमा तू तू काय म्हणतो? क्रोमा रुमा किती येतं नव्हतं का? मिरिंडा बिरिंडा काय काय आहे बाबा. थोडी कॉफी मशीन आणली. कस्टमर इथंच मग 2 तास. कॉफी मशीन आणली खरं. तुला 2 बाटली पे किती बसला फ्रीज? काय किती फ्रीज काय किती 4 का 5,000 रुपये बसला. स्वस्त बसला अरे नाही, कितीला माहिती अर्धा झाले बाटले ठेवून अर्धा तास. the next day. तर आज आपला डे 3 आहे आणि कालचं तर आपली काही शूटच झाली नाही, तर आज ती शूट करायचं आहे. टूर्स अँड टुरिझमचं आज करायचं म्हणजे करायचंच, काय पण होऊ दे. तर आता मी आवरलोय, केलोय. आज जिमला पण नाही गेलो, सुट्टी मारली आज. बघू संध्याकाळी वेळ भेटला तर संध्याकाळी जायचं. आगा येऊन बसलाय आता घरासमोर. तर आता आम्ही आलतो विजय बेडपाशी दहीपुरी खायला, मी ना बे. आता आपल्या ह्याच्यावर स्क्रीनवरती आपला व्लॉग एक लावून बघूया कसं दिसतंय काय ते. गडीनं कालच नवीन बसवलंय स्क्रीन. हे नको, पार्ट 2 लाव. चेकआउटचा टाइम झालेलाच आहे आपला. चला लाईटिंग बंद करतो. नाश्ता आपलं सकाळीच झालेलं आहे. ओके, A few moments later. तर इथं आपण आता बँकेत आलोय. बँकेत एक पैसे जमा करायचे होते आपले. जे परवाचं घरातलं काम राहिलं होतं ते हे काम आहे. बँकेत आता पैसे जमा करायचे आणि परत नंतर पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आपल्याला. झालं आपलं आता बँकेतले पण काम झाले, आता जायचं पोस्टात.
गाडी एकदा टाकतो पार्किंग वरती डायरेक्टली आता पोस्टात जातो. पोस्टाच्या ऑफिसमध्ये आपण आलेलो आहे. आता आज जाऊन बघू पैसे राहिले जमा करायचे ते पण. ते भरून देतो ना आपल्याला भरायचं. झुकतो अंगावर उड्या आणतो बसतो खांद्यावर. पोस्टातलं पण काम झालं. आता आपली शूटचं टाईम आहे. किंवा आता कुठले शूट अवेलेबल आहेत ते करू जाऊन. आता काल VIP वाल्याचं एक शूट होतं, पण त्या दुकानाचा मालक नसल्यामुळे आपला व्हिडिओ झाला नाही. आणि काय विषय होता माहिती, साईडला त्यांची एक बिल्डिंग बांधली होती, तर ती मशीन सगळं सिमेंटचं वरती स्लॅब चढवायला होतं वाटतं. त्यामुळे त्या मशीनचं पण काम होतं. मागच्या हॉर्न का वाजवा लागला बघतो जरा. गाडीला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून हॉर्न वाजवतोय काय नाही. व्हिडिओ करताना 10 जण तोंडावर बघतात, 10 जण येताना जाताना, पण आपण लाजच नाही भावानं. कारण आपल्या जी पॅशन आहे ती दुसरी कोण कॉपी करू शकत नाही असा विषय होते. जितकी पण लोकांना आपल्याला बघितलं नावं ठेवली तरी आपण पुढे जातच राहायचं. लाजायचं नाही, कधी पण लाजायचं नाही. जे आपलं पॅशन आहे ते आपलं पॅशन करत राहायचं. ज्यात आपली ग्रोथ होते, लोकांची ग्रोथ होत नाही. बघणारी बघते, नावं ठेवते. चांगली आहे ना, चव आहे ना चांगली. दाखवा बघू द्या. लिंबू सरबतची काय चव चांगली लागली नाही म्हणून मी आता ही घेतोय शिकंजी. पण काय शिकंजी काय तर आहे नाव याचं. तर आज पण आपलं काही शूट झालं नाही. आता संध्याकाळचे 7:30 वाजायला आले आणि आता मी जाणार आहे डीमार्टच्या समोर एक टर्फ झालेला आहे नवीन. तर तिथं सगळी पोरं येऊन थांबले आहेत, आपले क्लासमेट 10वीचे. त्यांच्यासोबत आता क्रिकेट खेळायला जायचं आहे. मलाच वेळ झालाय, बाकी सगळे येऊन तिथे खेळत बसलेत. मग आता 7:21 झालेत. 7 वाजता टर्फ बुक केला 7 ते 9 वाजेपर्यंत. हे आलो आपण डीमार्ट पैसे. आता डीमार्टच्या या साईडला टर्फ झालेला आहे. 1 मिनिट दाखवतो. यो झाला टर्फ. पोरं तर हाय दिसायला लागले, ते 8-10 पोरं तर दिसायला लागले. आता जाऊन बघू. एक मंत्र मारूंगा ना तो साले भस्म हो जाएगा. सूरज कुठं मस्त किस्सा माहिती. मैं बाबा टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. बस शेवटला काय करायचं नाही, तो आम्हाला हाणायची सगळी. लय घाण ए बक्का बुक्की शेवायचे 15. Meanwhile, लागली शॉर्ट. अशा प्रकारे सगळ्यांनी सुजितची अवस्था बघू शकता. स्वाम्याला हाणार आहे. इकडे स्वाम्याला हाणार. हान बोलले रे. यश काय असं काय दे कोणाकोणाच पैशाला सांगतो. साया गायकवाड, पितव्या, सोहम यड्रावकर, संचित शहा आणि ओम. झालं. आता आपलं टर्फचं पण खेळून झाले. रात्री आता 9:30 वाजलेत. तर आता जरा बेकरीत जातो, काय तर खायला घेतो, आता घरी जातो. तर आता आपण फायनली घरी आलेलो आहे. आणि तुम्हाला म्हणलं होतं की बेकरीतून काय तर घेऊया म्हणून. तर मला व्हाईट मॉन्स्टर पाहिजे होतं, पण 3 बेकरीत गेलो, 3 पण बेकरीमध्ये स्टॉक संपलेला होता. त्यामुळे हे असलं काय तर घेतलो. तर आता घरी आलेलो आहे. तर आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तेवढं विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.